हाय दादा, तुम्ही बसा, आम्ही साईडला बसतो. ठीक आहे. हा ठीक. बस सॉरी थोडा उशीर झाला, मित्रांकडे बाहेर गेलो होतो. नेहमीच असंच आहे तुझं. एक तर येतो तर येतो उशिरा येतो आणि त्यात त्या पोरांना घेऊन येतो. काय काम धंदे नाहीत का त्यांना? जेव्हा पाहिलं तेव्हा तुझ्या सोबत येतात. आपल्याला काही प्रायव्हसी आहे का नाही? आणि एक तर अवतार बघ त्यांचा कसा आहे, गळ्यात रुमाल आणि ते काही स्टँडर्डनेस नाही का त्यांच्यामध्ये? मित्र आहेत ते माझे. थांब एक मिनिट, कॉल येतोय मला. अरे करण भाई, काल जे माझं लपडं झालंय ना, त्या पोरांचा कॉल येतोय यार. दे जरा. अरे कुठे आहे तू? लोकेशन टाक, आलोच 5 मिनिटात. भाई तू बस, वहिनी सोबत मी आलो, त्याला देऊ. चला रे. हे काय चालू आहे? भांडण तर तुझे होते आणि ते का गेलं सॉल्व्ह करायला? हीच तर खासियत आहे आमच्या मुलांच्या मैत्रीमध्ये. एकदा मैत्री झाली ना, मग ते जीव पण देतात आणि मित्रासाठी एखाद्याचा जीव पण घेतात. आणि हा, माझे मित्र आहेत ना, राहणीमानाने थोडे राहतात, थोडे तसे, पण नात्यामध्ये आहेत ना खूप भारी आहेत. जिथं कशाची कमी पडेल ना, तिथं ते उभे राहतात. म्हणजे माझ्या आयुष्यात कशाची कमी नाही पडू देत. तसे मित्र कमवायला नशीब लागतं. यानंतर अपेक्षा करतो की तू काही बोलणार नाहीस. नाही बोलणार. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यास